खूप सारे प्रेम अन डोळ्यामध्ये निखळ निरागस भाव सदैव बसतो, यांच्यामुळेच आपल्या जगण्यात जिव्हाळा अन जिवंतपणा असतो. नमस्कार, मी प्रियंका. या बालदिनाच्या शंखनाद परिवारातर्फे तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. वर्षभरातील 365 दिवसांचा अभ्यास केला तर प्रत्येक दिवशी काही ना काही खास असतंच. त्यापैकीच आजचा 14 नोव्हेंबर हा दिवस. देशभरात दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन भारतात बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. 14 नोव्हेंबर 1889 रोजी प्रयागराज इथे त्यांचा जन्म झाला होता. लहान मुलं म्हणजे नेहरूंचा जीव की प्राण होता. मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं ते कायम म्हणायचे. मुलांवरील त्यांचं अपार प्रेम पाहता हा दिवस त्यांच्या जयंतीनिमित्तानं भारतात बालदिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. बालदिनाची नेमकी सुरुवात कशी झाली याबाबत आपण जाणून घेऊया. जगभरात 1925 पासून बालदिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने 20 नोव्हेंबर 1954 ला बालदिन साजरा करण्याची घोषणा केली होती. आजही विविध देशांमध्ये बालदिनाच्या तारखांबाबत भिन्नता आढळते. भारतात मात्र 1964 नंतर 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जाऊ लागला. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू लहान मुलांमध्ये रमायचे आणि त्यांच्या लागवी स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. 27 मे 1964 ला पंडितजींचे निधन झाले. चिमुरड्यांच्या लाडक्या चाचा नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी अर्थात 14 नोव्हेंबरला भारतात बालदिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंडित नेहरू म्हणायचे, आजची मुलं उद्याचा भारत घडवतील. मुले हे या देशाचे भविष्य आहेत, म्हणूनच त्यांच्या शिक्षण आणि कल्याणाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आपण मुलांची जितकी चांगली काळजी घेऊ तितकी राष्ट्र उभारणी चांगली होईल. बालदिन साजरा करण्यासाठी आयोजित केले जाणारे कार्यक्रम देशाचे भविष्य घडवण्यासाठी मुलांचे महत्त्व अधोरेखित करतात. तसेच मुले ही राष्ट्राची मौल्यवान संपत्ती, भविष्य आणि उद्याची आशा आहे. त्यामुळे त्यांचे योग्य संगोपन आणि प्रेम मिळाले पाहिजे असं देखील ते म्हणत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर सरकारने मुलांच्या विकासासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. मात्र आजही अनेक मुलांना त्यांचे हक्क मिळत नाहीत. जोपर्यंत आपल्या देशातील प्रत्येक बालकाला त्याचे मूलभूत बालहक्क मिळत नाहीत, तोपर्यंत बालदिनाचा अर्थ पूर्णपणे सार्थ होऊ शकत नाही. बाल शोषण आणि बालमजुरी पूर्णपणे नष्ट करणे आवश्यक आहे. आर्थिक कारणांमुळे कोणतीही मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये. बालकल्याणाच्या सर्व योजनांचा लाभ मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे. बालदिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून बाल हक्कांबाबत जनजागृती केली पाहिजे. सर्वांचा
नमस्कार, माझे नाव अमृत लिलेश्वर सहारे, वर्ग 8वा, तालुका धानोरा, जिल्हा गडचिरोली. गावाचे नाव मेंढाटोला. मी मैत्री परिवार संस्था विद्यार्थी उन्नतीगृह या वसतिगृहात राहतो. माँ भारती की स्वर्णिम माटी, हमें है चंदन, माटी हमारी पूजा, माटी हमारा वंदन. नमस्कार, या मातृभूमीला शतशत वंदन करून मी अमृत सहारे विषय घेऊन आलो आहे स्वातंत्र्याच्या 75 वर्षातील उपलब्धी. लाखो क्रांतिकारकांच्या बलिदानातून मिळाले हे स्वातंत्र्य, ज्याचे मोल केवळ अशक्यच. 1947ला आपण स्वतंत्र झालो खरे, पण ते खंडित स्वराज्य ठरले. आमच्या मातृभूमीचे विभाजन झाले. पण आता या 75 वर्षाच्या काळाचा आढावा घेतला तर नक्कीच अखंड भारताचे स्वप्न आपण लवकरच साकार करूया. स्वातंत्र्यानंतरचा पहिला टप्पा म्हणजे प्रगतीच्या दृष्टीने भाषावार प्रांतरचना निर्माण झाली. मग भाषा आणि संस्कृतीचा विकास झाला. त्यानंतर कृषी आणि औद्योगिकरण याच्या विकासावर भर दिला. पूर्वी उपकरणापासून अनेक बाबी आयात कराव्या लागत होत्या, त्या भारतात निर्माण होऊ लागल्या. हळूहळू कारखाने सुरू झाली, त्यांची भरभराट झाली, रोजगार निर्मित झाली, लाखो लोकांना काम मिळाले. प्रगतीच्या या वाटेवर अडथळे येत होतेच, पण खंबीरपणे सक्षमतेने त्यावर मात करीत विविध क्षेत्रात आपला देश नाव काढत होता. कधी काळी आपली अर्थव्यवस्था रसातळाला पोहोचली होती. तीच अर्थव्यवस्था जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. चीन, अमेरिका, रशिया सगळ्यांचा डोळा होता. पर लाख कोशिश कर लो मगर हमें हमारे हिंदुस्तान पर नाज है, इसके लिए तो हमारी जान भी कुर्बान है, इसके लिए तो हमारी जान भी कुर्बान है. असे प्रत्येक भारतीयाने ठामपणे ठरवून राष्ट्रहितार्थ कार्य करणे सुरू केले. आज आपल्या राष्ट्राकडे शेजारील व इतर राष्ट्र आशावादी दृष्टिकोनातून पाहत आहेत. आज आपला देश जागतिक दक्षिणातील सर्व देशांचा नेता उभा राहतोय. चीन, अमेरिका, रशिया सगळे आपल्या जवळ आहेत. गेल्या G20च्या आयोजनाने आपण हे सिद्ध करून दिले आहे की आपण कुठलीही जागतिक जबाबदारी पेलू शकतो. आज प्रत्येक क्षेत्रात भारतीय पुढे आहेत. इतकंच काय तर ब्रिटिश आणि इतर तत्सम मोठ्या राष्ट्राचे जे मोठ्या पदावर नेते आहेत ते सुद्धा भारतीय आहेत. आपला हा पूर्ण प्रवास अवर्णनीय आहे, एंडलेस पॉसिबिलिटीवाला आहे. मित्रांनो, प्रयत्न वाळूचे कण रगडिता ते लही गळे, असे भारताने असाध्य ते साध्य करून दाखवले आहे. आता इथून पुढे याचप्रमाणे वाटचाल चालू राहिली म्हणजेच आदरणीय मोदीजींनी आपल्यासमोर जे धोरण एक लक्ष्य निर्धारित करून दिले आहे ते म्हणजे इंडिया ॲट 100. म्हणजेच सुवर्ण महोत्सवी भारत कसा असेल हे जर खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर पुढची 25 वर्षे अशी सातत्याने प्रगती करावी लागेल. त्याकरिता नवीन पिढी जर आपली बुद्धिमत्ता, नीतिमत्ता एकजुटीने एकत्र येऊन देशाप्रती आपले कर्तव्य न विसरता अविरत प्रयत्नात राहिले तर आपल्या देशाला जगत जेता बनायला वेळ लागणार नाही. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण ना भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण ना भूले, वसुधा का कल्याण ना भूले. आपल्या या 75 वर्षाच्या प्रवासातला महत्त्वाचा भाग म्हणजे पूर्वी जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इतकी डायव्हर्सिटी असलेला हा देश खऱ्या अर्थाने एक संघ राहू शकेल की नाही अशी ज्या ज्या राष्ट्राला शंका होती त्यांच्यासमोर भारत एक सक्षम डेमोक्रेसी लोकशाही राज्य म्हणून आदर्श ठरतोय. आपल्या देशाने या 75 वर्षात प्रत्येकाला चूक ठरवत आपली बाजू भक्कम करत सिद्ध करून दाखवले आहे. अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, साहित्य, लोकशाही कुठलेही क्षेत्र घ्या, या 75 वर्षात आपण झपाटून प्रगती केली आहे. आज IT तसेच इतर क्षेत्रातही भारतीय वरच्या स्थानावर आहेत. नुकतेच झालेले चंद्रयान अभियानाने हे सिद्ध करून दिले आहे की हम भी कुछ कम नाही. शेवटी मी इतकंच म्हणेन, क्या खंड क्या भूखंड हम ब्रह्मांड के हकदार है, क्या खंड क्या भूखंड हम ब्रह्मांड के हकदार है. आज चूमता चांद तिरंगा भारत माँ की शान है, आज चूमता चांद तिरंगा भारत माँ की शान है. बता दे धरती तू भी अब अवकाश तक हिंदुस्तान है, अवकाश तक हिंदुस्तान है. धन्यवाद. माझे नाव मोहित चौधरी, वर्ग 6वा. ऋषीने जे शिकवले ते केवळ ग्रहण करायचे असे नाही. ऋषी आता काळाच्या पडद्या आड गेले. आता आपणच ऋषी झाले पाहिजे. जे कोणी श्रेष्ठ पुरुष अवतार होऊन गेले ती सर्व माणसेच होती आणि आपणही माणसेच आहोत. केवळ पुस्तकी शिक्षणाने काय होईल, निवड ध्यानधरणेने काय होईल, नुसत्या मंत्रतंत्राने काय होईल. आता आपण आत्मनिर्भर झाले पाहिजे. नमस्कार, माझे नाव प्रज्वल अगवार, वर्ग 7वा. गीताई अध्याय 8वा. अर्जुन म्हणाला, ब्रह्म ते बोलिले काय, काय अध्यात्म कर्म ते, अधिभूत कसे सांग, अधिदैव हि ते तसे, अधियज्ञ कसा कोण, हा देही बोलिला असे, प्रयाणी कसे योगी, निग्रही तुझ जाणती. श्री भगवान म्हणाले, ब्रह्म अक्षर ते तोर,
अध्यात्मा निज भाव जो भूतसृष्टी घडे सारी तो जो व्यापार कर्मते अधिभूत विनाशी जे जीवत्व अधिदैवत अधियज्ञ सेमीची आदेही यज्ञपूत जो अंतकाळी ही माझेची चित्ती स्मरण राखुनी देय सोडून गेला तो मिळे मजन संशय जो जो आठवणी भाव शेवटी देय सोडितो मिळे त्या त्याची भावास सदा त्यातच रंगला म्हणून सगळा काळ मज आठव झुंजतू मन बुद्धी समर्पुनी मज निशंक पावसी अभ्यास चित्त जोडून योगी अन्य न लक्षुनी पुरुषास महादिव्य पावे संतत चिंतुनी सर्वज्ञ करता गुरु जो पुराण सूक्ष्माहुनी सूक्ष्म अचिंत्य रूप विळूनी अंधार उजेडला जो तो चिंतुनिया प्रभू सूर्यवर्ण प्रयाण काळी स्थिरचित्त राखे प्रेमे तसा योग बळे कसुनी भ्रूसंगमी प्राण जडून ठेवी तेव्हा मिळे त्या पुरुषास दिव्य जे गो किती अक्षर वेद वेत्ते विरक्त यत्ने मिळती जयास जे ब्रह्मचर्ये पद इच्छिताती ते सांगतो मी तुझ तत्वसार लावुनी सगळी द्वारे कोंडुनी मनांतरी मस्तकी प्राण राखुनी चढला धारणेवरी मुखे ओम ब्रह्म उच्चारी अंतरी मजा आठवी हा परी दय ठेऊनी जाय तोर गतीस तो अनन्य चित्त जो नित्य स्मरे मज निरंतर सदा मिसडला योगी तो सुखे मज पावतो पावले मोक्ष सिद्धीस महात्मे मज भेटुनी दुःखाचे गरतो जन्म नगेतीची अशाश्वत ब्रह्मादी लोक ते सारे माघारे गालिती पुन्हा माझी भेट घडे तेव्हा जन्मने मग कुंटले होतसे ब्रह्मदेवाचा सहस्र युग तो दिन तेवढीची तशी रात्र कालोपासक जाणती अव्यक्तापासूनी होती भूते व्यक्त दिनोदयी रात्र होता लया जाती सगळी मग त्यातची तिची पुन्हा भूते त्यांचे काही न चालता दिनांती मरती सारी उदयी जन्म पावती अव्यक्त दुसरे तत्व त्या अव्यक्ता पलीकडे नाशता सगळी भूते न नाशे जे सनातन. धन्यवाद. आपले वर्ग 7वा अध्याय 12वा. अर्जुन म्हणाला, असे मिसळले कोणी तुझ भक्त उपासिती, कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते. श्री भगवान म्हणाले, रोऊनी मन माझ्यात भजती नित्य जोडिले, श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर मानितो. पर्यचिंत अव्यक्त सर्वव्यापी खुने विण, नित्य निश्चळ निर्लिप्त जे अक्षर उपासिती. रोदिती इंद्रिये पूर्ण सर्वत्र समजानुनी, माझ्याकडे चिते येती ज्ञानी विश्वहिती रत. अव्यक्ती गोविती चित्त क्लेश त्यास विशेषची, देहवंतास अव्यक्ती सुखे बोध घडे चिना. परिजे सगळी कर्मे मजर पुनी मतपर, अनन्य भक्ती योगाने भजती चिंतुनी मज. जाईल जड माझ्यात चित्तास करणे स्थिर, तरी अभ्यास योगाने भजती चिंतुनी मज. मन माझ्यात तू ठेव बुद्धी माझ्यात राख तू, म्हणजेच मग निशंक मीची होशील तू स्वये. अभ्यासही नवे साध्य तरी मत्कर्म आचरी, मिळेल तुझ ती सिद्धी मत्कर्म ही करून या. न घडे हे असे कर्म योग माझ्यात साधुनी, तरीची सर्व कर्मांचे प्रयत्ने फळ सोड तू. प्रयत्ने लाभते ज्ञान पुढे तन्मयता घडे,
मग पूर्ण फल त्याग शीघ्र जो शांती देत असे. कोणाच न करी द्वेष दया मैत्री वसे म्हणी. मी माझे न म्हणे सोशी सुख दुःखे क्षमाबळे. सदा संतुष्ट जो योगी संयमी दृढ निश्चयी. अर्पी मज मनोबुद्धी भक्त तो आवडे मज. जो न लोकास कंटाळे जास कंटाळती न ते. हर्ष श्लोक भय क्रोध नेने विता उदासीन. न उल्हासे न संतापे न मागे न झुरे चिजो. बरे वाईट सोडूनी भजे तो आवडे मज. समदेखे सके वैरी तसे मानापमानही. शीत उष्ण सुखे दुःखे करुणी सममोकळा. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव साजन किसन हलामी, मुक्काम पलखेडा, पोस्ट मेंढाटोला, तालुका धानोरा, जिल्हा गडचिरोली. वर्ग 9. यहाँ अपनी भारत माता संपूर्ण विश्व की माता. यहाँ अपनी भारत माता संपूर्ण विश्व की माता. उंगली देखा पर जब गिनती सारा जग करता था. तब भारत तो बीज गणित का ज्यामिति का ज्ञाता था. 0.बिंदु दिया नीलवती सा ग्रंथ दिया. सुलभ सूत्र का बोध दिया बोधायन का सूत्र दिया. वरना कैसे गणित आज का इतना विकसित होता. यह अपनी भारत माता संपूर्ण विश्व की माता. यह अपनी भारत माता संपूर्ण विश्व की माता. परमाणु के अंतरतम का अन्वेषण भी यही हुआ. सृष्टि चक्र का ग्रह तारों का गहन अध्ययन यही हुआ. सारे भौतिक शास्त्रों का आयुर्वेद रसायन का भाषा लिपि संगीत कला का दर्शन जीवन मूल्यों का भारत से ही ज्ञान प्राप्त कर विश्व शब्द कहलाता. यह अपनी भारत माता संपूर्ण विश्व की माता. यह अपनी भारत माता संपूर्ण विश्व की माता. भारत माँ की रक्षा होगी अपने पराक्रमों से. वैभव गौरव और बढ़ेगा अपने उपक्रमों से. भारत माँ की रक्षा होगी अपने पराक्रमों से. वैभव गौरव और बढ़ेगा अपने उपक्रमों से. भारतवासी जागे आन से निद्रा त्यागे. राष्ट्रभक्ति का भाव जगा कर समाज सारा जोड़े. साथ हमारे विश्व कहेगा जय जय भारत माता. यह अपनी भारत माता संपूर्ण विश्व की माता. यह अपनी भारत माता संपूर्ण विश्व की माता. उंगली देखा पर जब गिनती सारा जग करता था. तब भारत तो बीज गणित का ज्यामिति का ज्ञाता था. 0.बिंदु दिया नीलवती सा ग्रंथ दिया. सुलभ सूत्र का बोध दिया बोधायन का सूत्र दिया. वरना कैसे गणित आज का इतना विकसित होता. यह अपनी भारत माता संपूर्ण विश्व की माता. यह अपनी भारत माता संपूर्ण विश्व की माता. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव दत्ता शिर्के आहे. आमची संस्था मैत्री परिवार संस्था आहे आणि त्या संस्था अंतर्गत आपल्या इथे उन्नती विद्यार्थी गृह आहे आणि याच्यामध्ये विशेषतःने गडचिरोली जिल्ह्यातले मोठ्या प्रमाणात मुलं आहे आणि हे सगळे मुलं 5व्या वर्गापासून तर ग्रॅज्युएशनपर्यंतची मुलं आमच्याकडे आहे.
आणि गेल्या 8 वर्षापासून आम्ही या मुलांवर संस्कार करत आहे. हे मुलं आहे आणि असं म्हटलं जातं की मुलं देवाघरची फुलं, त्याप्रमाणेच ही मुलं आहे. आणि हे गडचुली अशा म्हणजे अविकसित म्हणजे ज्याला आपण म्हणता येईल की त्या दुर्गम भाग आहे जिथे काहीच नाही, पण तिची ही मुलं आहे. आणि आपण बघू शकाल की ही मुलं एक चांगलं कार्य या नागपुरात येऊन शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचं काम आणि शिक्षण घेण्याचं काम करतात. 14 नोव्हेंबर हा बालक दिवस असतो आणि आमच्याकडे हे सगळे बालकच आहे, म्हणून या संपूर्ण विश्वातल्या सर्व बालकांना बालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. Sauji Magic Paste for your home. Add the paste to the pan, just add water and add the chicken. Your delicious chicken curry is ready. Sauji Magic Paste, the easiest way to make veg and non-veg.